रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील घाट परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबईत देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। नमस्कार, मी शुभांगी होते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून। आज सकाळी 8:30 वाजता आलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या 36 तासामध्ये अजून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची आगेकूच ही उत्तरेला असेल। ह्याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। ह्या वेळेला वाऱ्याचा वेग 35 ते 40 किलोमीटर इतका असू शकेल, काही ठिकाणी तो 60 किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे। सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या 2 ते 4 दिवसामध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका। धन्यवाद। हवामान खात्याकडून काय नेमका अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तो आपण ऐकलेला आहे। रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसू शकतो। सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान मान्सूनपूर्व पावसानं सध्या ज्याला वळवाचा पाऊस म्हटलं जातं या पावसानं महाराष्ट्रभर सध्या थैमान घातलेलं असून विदर्भात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस